जैवविविधता किंवा बायोडायव्हर्सिटी. अमेरिकन जीवशास्त्रज्ञ एडवर्ड विल्सन यांनी जैवविविधता ही संकल्पना मांडली. अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर या पृथ्वीवर असणारी सजीवांमधली विविधता म्हणजे जैवविविधता. ही जी जैवविविधता आहे ती 3 प्रकारची असू शकते. जेनेटिक किंवा जनुकीय जैवविविधता, स्पीसीज किंवा प्रजातींमधील जैवविविधता आणि इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्थेमधील जैवविविधता. जेनेटिक बायोडायव्हर्सिटी काय असते तर समजा आपण आंबा हे एक प्रजाती पाहिली तर या प्रजातीमधले वेगवेगळे आंबे, ती झाली जनुकीय जैवविविधता. आंबा, सीताफळ, केळी, नारळ अशा वेगवेगळ्या वनस्पती, ही झाली प्रजाती जैवविविधता. आणि वेगवेगळ्या परिसंस्था जसं जंगल, गवताळ प्रदेश, वाळवंट, सागरी परिसंस्था, खाडीतील परिसंस्था, नदीतील परिसंस्था, ही झाली परिसंस्थांमधील जैवविविधता. ही जैवविविधता सर्व सजीवांच्या संरक्षणासाठी, परिसंस्थेच्या स्थैर्यासाठी अत्यंत आवश्यक असते.